नमस्कार, आप देख रहे हैं अंबा नगरी डिजिटल न्यूज। भारतीय जैन संगठन के विश्वस्त माननीय श्री सुदर्शन जी गांग की 68वीं जन्मदिन की वर्षगांठ शुक्रवार 2 फरवरी 2024 को उनके सम्यक बंगलो जो कि बडनेरा में है और 2 फरवरी 2024 को उनकी इस 68वीं वर्षगांठ पर बनाया गया है यह एक विशेष एपिसोड। हमारे सामने उपस्थित है माननीय श्री श्रीचंद जी फुलवाणी। जी हाँ, क्या कहना चाहेंगे श्रीचंद जी? नमस्कार, आप देख रहे हैं अंबा नगरी डिजिटल न्यूज़। आज शुक्रवार 2 फरवरी बडनेरा के माननीय श्री सुदर्शन जी गांग जैन साहब का 68वीं वर्षगांठ है जन्मदिन की, और यहाँ आज हम उपस्थित हुए हैं उनके बंगले के करीब। सम्यंग आप देख रहे हैं, ये सम्यंग बंगला, ये श्री सुदर्शन जी गांग जैन साहब का बंगला है। ये आज सैकड़ों लोगों की उपस्थिति हुई है आज यहाँ पर, और हर साल इसी तरह 2 फरवरी को उनके शुभचिंतकों का तांता लगा हुआ रहता है। आज बताना चाहेंगे हम आपको उनके जन्मदिन के इस विशेष अवसर पर। जी हाँ, आप देख रहे हैं सम्यक बंगला, जहाँ वे अपने संयुक्त परिवार के साथ में रहते हैं। सैकड़ों लोगों की उपस्थिति हुई है आज यहाँ उनके बंगले पर। जी हाँ, मैं परिचय देना चाहूँगा आपको उनके बारे में। माननीय श्री सुदर्शन जी गांग 2 फरवरी 1956 को वे जन्मे थे, और बहुत बड़ी बात बताना चाहूँगा आपको मैं। भारतीय जैन संगठन के विश्वस्त यानी ट्रस्टी हैं। अमरावती वासियों का ये सौभाग्य है कि भारतीय जैन संगठन जैसे एक अत्यंत ख्याति नाम संगठन को एक विश्वस्त के रूप में सेवाएं देकर भारत देश में अमरावती जिले से सेवाएं दे रहे हैं। और बताना चाहेंगे डॉक्टर गोविंद कासट मित्र मंडली, जो कि समाज सेवा में एक जाना माना टाइटल है। डॉक्टर गोविंद कासट मित्र मंडली में आप मार्गदर्शक वरिष्ठ सलाहकार सदस्य हैं। आपने भारतीय जैन संगठन से जुड़कर ट्रस्टी एम्पावरमेंट, कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम एवं संगठन का विस्तार हेतु भारत देश के लगभग 20 राज्यों में यात्राएं कर योगदान दिया है। अमरावती जिले में विद्यार्थियों के लिए डॉक्टर APJ अब्दुल कलाम विशाल मार्गदर्शन आयोजन में सक्रिय सहयोग एवं सहभागिता दी है। नियमित जीवन शैली में अनेकों सामाजिक संस्थाओं को भेंट देकर आवश्यकता पड़ने पर आर्थिक एवं भेंट वस्तु स्वरूप सहकार्य किया है। अंध, अपंग, मुकबधिर इत्यादियों को समय समय पर सहकार्य व स्नेह भोजन का वितरण आप हमेशा करते रहते हैं। भारतीय जैन संगठन के द्वारा राष्ट्रीय अध्यक्षों का परिवर्तन यात्रा में 5 राज्यों के समाज बंधुओं को भेंट देकर अवलोकन व मार्गदर्शन। आप सन 2011-2014 में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती निमित्त आयोजित एकता रैली के अध्यक्ष पद पर विराजमान रह चुके हैं। जी हाँ, बताना चाहेंगे कि आपने महाराष्ट्र में भूकंपग्रस्तों के लिए निधि संकलन में सहभागिता दी है, और गुजरात भूकंपग्रस्तों के लिए निधि संकलन वह स्वयं गुजरात जाकर भूकंपग्रस्त का दौरा कर वहाँ स्वयं जाकर निरीक्षण करके स्कूलों के निर्माण कार्य के लिए सहकार्य किया। सुनामी ग्रस्त एरिया का दौरा कर निधि जमा करके सहकार्य किया। सन 1994 में अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव बैंक की स्थापना से संचालक पद से लेकर संलग्न है। बैंक के माध्यम व संचालक सहकार्य से बैंक की प्रगति के लिए हमेशा प्रयत्नशील रहे हैं। स्वयं की पेंशन निधि से एम्बुलेंस की व्यवस्था की, कर्मचारियों के लिए मार्गदर्शक शिविर व वेतन वृद्धि के लिए आप विशेष प्रयास करें। बताना चाहूँगा आज आपको मैं कि
डॉक्टर गोविंद कासट मित्र मंडली के डॉक्टर गोविंद कासट, प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई व प्रदीप जैन, ये सुदर्शन भाऊ गांग जी के जीवनी पर एक पुस्तक लिखी गई है। ये आपको बताना चाहूँगा मैं कि बहुत बड़ी बात है ये, और ये बहुत उपलब्धि है सुदर्शन भाऊ गांग साहब के लिए। यह बताना चाहेंगे आप आज कि ऐसी शख्सियत से आज रूबरू हो रहे हैं हम, श्री सुदर्शन भाऊ गांग जैन साहब, जिनके जीवनी पर ये पुस्तक क्या लिखी गई है। डॉक्टर गोविंद कासट, प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई व प्रदीप जैन, इनके द्वारा ये पुस्तिका लिखी गई है। 2 फरवरी 2024 माननीय सुदर्शन गांग के जन्मदिवस के 68वीं वर्षगांठ पर घर पे आगमन हुआ। सुश्री रामप्रिया जी का पूरे परिवार ने स्वागत किया। उसी प्रकार से माननीय कमलाताई गवई, डॉक्टर गोविंद जी कासट, सुभाष गवई, प्राध्यापक संतोष बंसोड़, नगर सेवक प्रकाश बंसोड़, अन्नू शर्मा, कुंदन यादव, प्राध्यापक इंगड़े, प्रभाताई आवरे, डेटाराम मनोजा, तुषार अंबोरे, विवेक सहस्त्रबुद्धे, मुख्तार अहमद, मशिंदर भटकल, श्याम बडनेरकर, एडवोकेट विजय बोथरा, नवीन चोरडिया, एडवोकेट श्रेणिक बोथरा, संजय बोबड़े, उत्तम चंद जैन, कल्पेश रुणवाल, प्रकाश दिघे, एडवोकेट जगदीश शर्मा, नंदू लड्डा, राजेश लड्डा, प्रफुल्ल सावला, विश्वजीत डुमरे, किशोर गंगवानी, प्रताप ब्रह्मवाड़े, नितिन राज्यवैद, अजय जायसवाल, सुनील राणा, ज्योति राठौड़, राजीव बसवनाथे, कवरीलाल जी ओसवाल, दीपक दुबे, सलीम भाई मीरावाले, सुगम चंद जी गांग, बाबा साहेब राउत, राजू जी नन्नावरे, साहेब घोड़की, डॉक्टर रामदास जी उमक, राजेंद्र महल्ले, सुश्री रामप्रिया जी सहित अरुण अवगर, राजू शर्मा, माननीय शिवराय जी कुलकर्णी, शिवा जाधव, राहुल जाधव, पंकज कटारिया, महावीर देवड़ा, राजू देवड़ा, धर्मेंद्र कामदा, किशोर बोकरिया, किशोर शाजेड़, माधुरी बोकरिया, मोहित बोकरिया, सौ हर्षल बंसोड़, उसी प्रकार से सौभाग्यवती सौ हर्षल बंसोड़ उपस्थित थे। पूरी टीम यहाँ पर आई हुई है और उसी के अलावा अमरावती शहर के सभी हमारे मार्गदर्शक सुदर्शन जी जैन, उनके चाहने वाले आज यहाँ पर जमा हुए। जमा होने का मकसद ये है कि माननीय सुदर्शन जी जैन, आज इनका जन्मदिन है। बहुत खुशी की बात है, पूरे उनके चाहने वालों के मन में हर्ष उल्लास है और सभी उनको जन्मदिन की शुभेच्छा देने के लिए यहाँ पर आए हुए हैं। हमारे एक तरह आयोजन समिति के मुख्य संयोजक समाज भूषण माननीय राजू जी नंदौरे साहब, वे भी यहाँ पर आए हुए और उनके साथ में हम सभी लोग यहाँ पर आए हुए। तो आज जन्मदिन के मैं सर्वप्रथम माननीय बाबा राव जी राउत साहब से विनती करता हूँ कि वे सुदर्शन जी जैन को जन्मदिन पर शुभेच्छा। बदलते ना देखे तेवर ना कभी नाराज देखा है। मैं सुदर्शन भाऊ के बारे में कि बदलते ना देखे तेवर ना कभी नाराज देखा है। सदा हंसमुख सदा मंदिर सरस अंदाज सरल अंदाज देखा है। ना बेचैन बैठे हैं ना गलत अंदाज देखा है। बहुत दिनों के बाद ये इंसान हंसने देखा है। वाह वाह वाह। मेरे आंखों के सामने एक दृश्य तैर रहा है कि यहाँ सम्यक भवन में माँ कनकेश्वरी देवी जी की राम कथा गंगा प्रवाहित हो रही है और सारा भारत प्रातिनिधिक तौर पर वहाँ पर उपस्थित था उस कथा सुनने के लिए। माँ का उतारा यहीं पर था जहाँ हम बैठे हुए हैं, सुदर्शन बाबू के निवास पर। और यहाँ महाप्रसाद की भी व्यवस्था करी थी और कथा के उपरांत यहाँ पर रोज 400-500 जो श्रद्धालुजन हैं वो प्रसाद प्राप्त करते हैं।
माँ का उतारा यहीं पर था। इस पंचक्रोशी की भी हजारों लोग यहाँ पर उपस्थित थे। मैं आपको बताऊं कि हमारी भाभी गांग भाभी अस्वस्थ थी और उस पीरियड में अमरावती के अस्पताल में भर्ती थी। लेकिन हमने सुदर्शन भाऊ के चेहरे पर थोड़ी सी भी सिकन नहीं देखी। इधर कथा चल रही, भोजन चल रहा, प्रसाद चल रहा, हजारों लोग यहाँ पर प्रसाद प्राप्त कर रहे हैं, लोग यहाँ प्रसाद प्राप्त कर रहे हैं। लेकिन भाई जी अस्वस्थ है, अमरावती के अस्पताल में भर्ती है, यहाँ माँ का उतारा है, लेकिन हमने सुदर्शन भाऊ के चेहरे पर थोड़ी सी भी शिकन नहीं देखी। 9 दिन तक सुदर्शन भाऊ लोगों की सेवा करते रहे, लोगों को मनाते रहे, प्रत्येक को रिक्वेस्ट करते रहे कि आप मेरे सम्मेलन भवन में आके प्रसाद प्राप्त कीजिए। माँ की ऐसी कृपा हुई कि अंतिम दिवस पर जो है ना, भाभी जी स्वस्थ हो गई, भाभी जी चंगी हो गई, भाभी जी यहाँ पर आ गई है और भाभी जी जो है माँ सहित सारे श्रद्धालु जनों को जो है विदा करी। मेरे कहने का तात्पर्य यह है कि इस तरह का जो भाव है ये बिरले ही लोगों में देखा है। ये संतत्व जो सुदर्शन भाव ने प्राप्त किया है, जो संतत्व कहलाऊं मैं, जो सुदर्शन भाव ने प्राप्त किया है, वो निश्चित रूप से मैं तो ऐसा कहता हूँ कि हमें ऐसे लोगों को ढूंढना होगा। आज समाज में ऐसे लोगों की कमी है। सुदर्शन भाव आपको मालूम है, सुदर्शन भाव लेवता नहीं है, देवता है। लेना नहीं जानते, ये देना जानते हैं। सुदर्शन भाव तोड़ना नहीं, जोड़ना जानते हैं। जोड़ते हैं सुदर्शन भाव, और सुदर्शन भाव बटोरते नहीं है, सुदर्शन भाव बांटते हैं। सबको साथ लेकर चलते, सबको जोड़ते हैं। कहते हैं ना कि रहीमन धागा प्रेम का मत तोड़े चटका है, और टूटे से फिर ना मिले गांठ पड़ जाए। तो इस नीति पर चलने वाले हमारे सुदर्शन भाव हैं। मुझे तो बड़ी प्रसन्नता हुई कि हम इतनी बड़ी संख्या में आज उनका जन्मदिवस मना रहे बनारस जी। हमें ऐसे लोगों को ढूंढना पड़ेगा। समाज में, देश में, प्रांत में ऐसे लोग कम हैं। अब तो लोग तो ऐसे आपको कि गरज पड़े दौड़ेंगे, तलवे तुम्हारे सहलाएंगे, गिल्ली बन में चिल्लाएंगे, दास तुम्हारे बन जाएंगे, गरज जैसे निकल जाए शेर की तरह दहाड़ेंगे, सीनाओं को इन्हें समझिए गले की फांस, इन पर मत करना है विश्वास। ऐसे लोगों पर विश्वास करना है, ऐसे लोगों को आगे लाना है, ऐसे लोगों को हमें प्रोत्साहित करना है। और ये एक आदर्श उदाहरण, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण नहीं, यहाँ से घर से इन्होंने शुरुआत करी है। हम जो जोड़ने की बात करते हैं, घर से लेकर तो समाज देश को जोड़ने के यहाँ पर आपको दिखने का रामचरितमानस में गोस्वामी तुलसीदास जी ने लिखा है कि जहाँ सुमति तह संपत्ति नाना, और जहाँ कुमति तह विपत्ति विधाना। तो यहाँ सुमति है। सुदर्शन भाव के परिवार में, सुदर्शन भाव की बहुओं में, सुदर्शन भाव के बच्चों में, सुदर्शन भाव के भांजों में, सुदर्शन भाव के परिवार में, यहाँ तक कि संपूर्ण बडनेरा में जो है ना एक सुमति है। तो जहाँ सुमति तह संपत्ति नाना, इस प्रकार का एक आदर्श उदाहरण जो है समाज और देश के सामने प्रस्तुत करने का काम सुदर्शन भाव ने किया है। मैं हमारे सदगुरु परिवार की नावंदर जी, हमारे जो सदगुरु पर आए परिवार है, जो आधुनिक भारत की मीरा के नाम से संपूर्ण भारतवर्ष में महिमा मंडित है। हमारे जो सदगुरु परिवार है, हमारी माँ कनकेश्वरी देवी जन कल्याण जो ट्रस्ट है, उसके सुदर्शन भाव अगुआ है और माँ के सबसे प्रिय पात्र है। हिंदुस्तान में सुदर्शन भाव ही एक ऐसे माँ के शिष्य है जिन्हें माँ सुदर्शन भाव के नाम से पुकारती है और सम्मानित करती है। मैं अपने सभी आप लोग सब लोगों की तरफ से, सदगुरु परिवार की ओर से, माँ कनकेश्वरी देवी जन कल्याण ट्रस्ट की तरफ से सुदर्शन भाव को शुभकामनाएं देता हूँ। इसी तरह वे उनका जो रोरित जो आयुष्य है, ये 101 साल तक जो है लीजिए, उनको अच्छा स्वास्थ्य मिले, ताकि अधिकाधिक रूप से जो ये क्षेत्र से जुड़े, पानी के क्षेत्र में जुड़े, एकता रैली के रूप में ये बहुत बड़ा कार्य है आपका। समझे कि नहीं, ये आपका जो एकता का जो काम है, ये आसान काम नहीं, बहुत बड़ा काम है। समझे कि नहीं। हाँ, तो मैं पुनश्च आपका अभिनंदन करता हूँ और आपको शुभकामनाएं देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद राहुल सर। धारा प्रवाह काव्य शैली में आपने सर प्रिंसिपल रहे हैं। अच्छा
भटकर वो एक मिनट। किस तरीके पे उनकी मिसेज दवाखाने में भर्ती है और वो किस तरीके से भक्ति भाव में विलीन रहे और जिसका नतीजा ये हुआ कि आज उनकी मिसेज बिल्कुल अच्छे तंदुरुस्त होकर आई और बहुत ही जीवन तरीके पे आपने उस प्रसंग का यहाँ पर चित्रण किया है। मैं आपका अत्यंत आभारी हूँ। और माननीय सुदर्शन जी जैन, इनके बारे में तो कहना ही क्या है, जितना रस सामाजिक क्षेत्र में ये फैलाते हैं उतना ही राजकीय क्षेत्र में और धार्मिक क्षेत्र में इनका बहुत बड़ा योगदान है। और ऐसा शहर का या किसी समाज का कोई ऐसा व्यक्ति नहीं होगा जो इनसे दूर होगा। सभी उनके चाहने वाले, हर धर्म हर वर्ग के लोग उनके चाहने वाले। और हमारी एकता रैली आयोजन समिति के तो प्राण है। वे 2-3 बार एकता रैली आयोजन समिति के प्रेसिडेंट रह चुके हैं। ये बनफोड़ साहब की विनंती करता हूँ कि वे सुदर्शन जी जैन को जन्मदिन पर शुभेच्छा। आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासोबत जोडलेला आहे एकता रॅली, आणि एकता रॅलीमध्ये मला सहभाग नोंदवता आली, याच्यामध्ये मला खरंच आनंद होतो आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांचा वाढदिवसाच्या प्रित्यर्थ मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळणं हा चांगला योगायोग समजावा लागेल। या प्रसंगी राजूभाऊ, मीरावाले भैया, इंगळे साहेब, संबंध आमचे एकता रॅलीचे सदस्य आणि आजचे सत्कार मूर्ती यांच्या नावाचा उल्लेख करून मी फक्त 2च मिनिटात मी सरांबद्दल बोलतो आहे। आता नुकताच मी एक कार्यक्रम घेतला होता, सध्या मग बुद्ध विहाराशी मी जोडलेला आहे आणि सरांकडे आलो इथल्या सचिवांना घेऊन। सर म्हटलं तुम्हाला यायचं आहे, हा विषय आहे, या विषयावर थोडं बोलायचं आहे। सरांनी कुठलीही आडेवेळे न घेता एकदम 2 मिनिटात म्हटलं बिलकुल येणार, मला आनंद होईल तिथे आल्यावर। तर तिथे आल्यानंतर आम्हाला वाटत होतं पब्लिक नेहमीच जास्त खूप असतं तिथे, प्रश्नच नाही, पण आम्ही अगदी वेळेवर कार्यक्रम घेतला। पण योगायोग असा झाला, चिकारून जागा नव्हती बसायला, एवढी पब्लिक होती। पण सरांचं व्याख्यान ऐकून आज सुद्धा काल परवा मी विहारात गेलो तर म्हणत होते परत एकदा बोलवा। अरे अर्थात म्हणजे त्यांना कसं सगळं हे मिळालेलंच आहे, देणंच आहे। आता मीरावाले भाऊंनी सांगितलं सगळ्या क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे आणि आमच्यासारख्या व्यक्तीला त्यांच्या गंगसर परिवारी आनंद जागला ग, सुदर्शन सरांना सर्व मिळून विश करू ग, सुदर्शन सरांचा लौकिक दूरवर समासेवा निरंतर कला कीर्तीला जन्मदिनी महोत्सवी हर्षल गीत गाई ग, वर्षाव शुभेच्छांचा मनोभावे करूया ग, सुदर्शन सरांचे स्वच्छंद जीवन यसे, सुदर्शन सरांचे स्वच्छंद जीवन यसे, मॅडम संगतीला आनंदाची उणीव नसे, याग याग सजनीनो औक्षण करूया ग, शुभेच्छांचा वर्षाव सर्व मिळून करूया ग, हित चिंतक म्हणून जन्मदिनी सोहळ्याला सरांना शुभेच्छा देती, यशोगाथा भावी जीवनी अशीच वृद्धिंगत होई, मैत्री भाव बंधू भावाची नाती ही फुलली ग, शुभेच्छांचा वर्षाव चाहते करती ग, गांगसर परिवारी आनंद जाहला ग, सुदर्शन सरांना सर्व मिळून विश करूया। शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात आता त्यांचं अभिनंदन बँकेमध्ये ते व्यवस्थापक अध्यक्ष म्हणून आहेत आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। त्यांना दीर्घायुष्य
में हम जब जाते हैं तो ज़्यादातर कीमती चीज़ें और लग्जरी चीज़ें वहाँ पर देखने को मिलती है, लेकिन जिस व्यक्ति के घर में किताबें देखने को मिलती है तो समझ जाना चाहिए कि उनका व्यक्तिमत्व कैसा है। परिस्थितीमध्ये आम्हाला खान साहेबाचं एक जे व्यक्तिमत्व पाहायला मिळालं, खरं तर त्याचा करता मी गोविंद कासटला भाग सर प्रिन्सिपल रह गए. तर तो भाग महत्त्वाचा नाही. प्रिन्सिपल असतो ते राग नोकरीपुरतं ठीक होतं, परंतु मला भावलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे सुदर्शनजी गांग. का म्हणून सुदर्शनजी गांग मला भावले? अनेक लोक मिळतात प्रवासामध्ये, आपल्या जीवन प्रवासामध्ये अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात, आपण त्यांच्याकडे जातो, ते आपल्याकडे येतात, सुखदुःखात सामील होतो. परंतु हा हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, एक आगळं वेगळं रसायन म्हणजे आमचं सुदर्शनजी गांग साहेब. आता या ठिकाणी आता सांगितलं की त्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि दाखवून दिलं. कौन कहता है आकाश में सुराग नहीं होता, कौन कहता है आकाश में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से ऊंचा हुआ है. तर त्या माणसाने आपल्या कर्तृत्वाने, आमच्या सुदर्शन गावांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आज जी उंची गाठली, जे शिखर गाठलं, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. सुदर्शन भाऊ म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेल, विनय, नम्रता, परोपकारी वृत्ती, सामाजिक, राजकीय, त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रामधलं त्यांचं योगदान हे फारच उल्लेखनीय आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये सांगितलं वॉटर रिझर्वेशन, एकता रॅलीचे गेल्या 15 वर्षापासून ज्यांचं सहकार्य लाभतं, 2 वेळा जे समितीचे अध्यक्ष राहिले आहेत आणि केवळ अध्यक्षच राहिले नाहीत, तर गेल्या 15 वर्षापासून समितीच्या प्रत्येक कामामध्ये, कार्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन संपूर्ण सहकार्य देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय सुदर्शनजी जैन. या सोहळ्यानिमित्त आपण सर्व शहरातील गणमान्य मान्यवर व्यक्ती उपस्थित की नाना पाटेकर हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम करतात. नाना पाटेकर एक मराठी माणूस आहे आणि एका टीव्ही चॅनलमध्ये मी त्यांची इंटरव्ह्यू ऐकली आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारलं की आपण आपल्या जीवनामध्ये आदर्श कोणाला मानता, तर त्यांनी म्हटलं मला माझ्या जीवनामध्ये जर आदर्श कोणाला मानायचं असेल तर केवळ मी बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतो. हे वाक्य मला माझ्या हृदयाला भिडलं आणि मी भाऊंना सांगितलं की यावर्षी आपल्याला नाना पाटेकरला आणायचं आहे, त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. आमचा हा प्रयत्न सुरू आहे भाऊंच्या माध्यमातून. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भाऊ जे आहे ते एकता रॅली सोबत पूर्णपणे जुडलेले आहेत. असं समजा की तेच या एकता रॅलीचे संयोजक आहेत. मी एक नामधारी माणूस आहे, मी फक्त एक माझ्या डोक्यात कल्पना येतात त्या मी सांगत असतो, परंतु त्याला आकार देण्याचं काम भाऊ करत असतात आणि भाऊंच्या सारखे असे जे आमच्यासोबत जुडलेले जे अनेक लोक आहेत ते सर्व करत असतात. याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सोलवता हा एक कार्यक्रम गेल्या 25 वर्षापासून करतोय. 26वं वर्ष हे आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्व यावं अशी विनंती भाऊंच्या या वाढदिवसाच्या प्रसंगी करतो. भाऊंचं व्यक्तिमत्व एवढं मोठं, अमरावती शहरामध्ये एवढं मोठं नाव आहे, परंतु साधी राहणी, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग असं त्यांचं एक चारित्र्य आहे. अनेक लोकांना माननीय सुदर्शन जी गांग साहब को जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए वहां उनके प्रेमियों का दिन भर आगमन होता रहा, जिसमें राजेश जी शर्मा, राजेंद्र इंगोले, संजय कटारिया आमच्यासोबत गेल्या 5 वर्षापासून जुळलेले आहेत. तर आम्ही जो आधार शहरी बेघर निवारा इथे बडनेरा इथे चालवतो आहे, तर भाऊंचा आणि माझा परिचय जो आहे तो गेल्या 6 वर्ष, आता 6 वर्ष कंप्लीट होत आहे. तर 6 वर्षापासून मी भाऊंना ओळखते आहे. तर भाऊंचा जेव्हा पहिला एक शब्द माझ्यासाठी होता तो हा होता की ज्योती तुला काही अडचण लागली तर ती मला सांग. हे शब्द जेव्हा मी भाऊंचं ऐकलेलं आहे हे खूप मोठा शब्द होता. कारण समाजात असं मी व्यक्तिमत्व नाही पाहिलं. मी वयानं खूप छोटी आहे, माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ इथे नागरिक बसलेले आहेत, पण हे व्यक्तिमत्व जे आहे हे माझ्यासाठी खूप वेगळं आहे. भाऊंनी जेव्हा त्यांचं घराचं इनॉग्रेशन होतं त्यावेळेला म्हणजे समाजात मी आतापर्यंत असा व्यक्ती पाहिलेला नाही आहे. समाजामध्ये पाहुणे मिळणार नाही हे पण सांगते आहे. जेव्हा या घराचं इनॉग्रेशन होतं त्या दिवशीला आधार शहरी बेघर निवारा केंद्रामध्ये जे बेघर लोक राहतात, जे रस्त्यावरती झोपतात, ज्यांच्याकडे हा समाज जो आहे तो खूप वाईट नजरेने पाहतो, एक भिकारी म्हणून त्यांना संबोधलं जातं, पण सन्माननीय सुदर्शनजी गांग साहेबांनी त्यांना त्यांच्या घरामध्ये
आदरपूर्वक त्यांचा सन्मान करून, त्यांना भोजन दान करून आणि नवीन वस्त्र दान करून त्या लोकांचा एवढा आदर सत्कार केला की जेणेकरून म्हणजे मी तर ते माझ्यासाठी तो क्षण जो होता तो खूप वेगळा होता की एक असे व्यक्तिमत्व समाजामध्ये आहे की असे लोक समाजामध्ये आहे की जे या घरामध्ये एखाद्या म्हणजे आताच माझ्या आधी राजूभाऊ बोलले ननोरे साहेब, त्यांनी सांगितलं की नाना पाटेकर वगैरे हे जे सांगितले, कुणी आमिर खान बोलले, ते पण आणू शकले असते ना, कुणाला एखादी ॲक्टरच आणू शकले, ऐश्वर्या रॉयला आणू शकले असते आपल्या घराचं उद्घाटन करायला. पण मी ते नाही पाहिलं, त्यांनी हे पाहिलं की ॲक्च्युली जे बेघर लोक आहेत त्या लोकांना इथे आणून त्यांचा एवढा आदर सत्कार केला की त्या लोकांचे पाय सुद्धा धुतल्या गेलेले आहेत. तुम्ही विचार करा. तर मी एवढंच या चरणी बोलते आणि सन्माननीय सुदर्शनजी गांग साहेब यांना पुनश्च शुभेच्छा देते आणि ईश्वरचरणी प्रार्थना करते की निसर्ग त्यांना खूप चांगलं आयुष्य लाभो. एवढे बोलते आणि थांबते. धन्यवाद. की सुदर्शन भाऊ हे एक मॅग्नेट आहे आणि त्या मॅग्नेटकडे लोखंड जसं आकर्षित होत तसे सगळेजण आपोआप आकर्षित होतात, तसे लोक सगळे त्यांच्याकडे आकर्षित होतात. सुदर्शन भाऊ हा अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि काय असतं माहिती तुम्हाला सांगतो, मानसिकता सगळ्यात महत्त्वाची असते कुठल्याही गोष्टी आणि सुदर्शन भाऊंजवळ ती मानसिकता आहे ती त्यांच्या आईवडिलांच्या संस्कारातून त्यांना मिळालेली आहे. ज्या भगवान महावीराची आणि ज्या जैन संप्रदायाची ते उपासना करतात त्या परंपरेतून त्यांना एक मोठी शिकवण मिळालेली आहे. मानवता हा धर्म हा त्यांचा स्थायी भाव आहे ना. जीव भावे शिव सेवा केली पाहिजे. शिव कशामध्ये मानायचा तर एखाद्या जीवाची सेवा करून त्याच्यामध्ये शिव मानायचा. हे जे आपल्या महापुरुषांनी संतांनी आपल्याला शिकवण दिली ती शिकवण आचरणात आणणारा, सगळ्यांमध्ये राहून सगळ्यांपेक्षा वेगळा असणारा पण वेगळेपण न दाखवणारा असा हा सामाजिक नेता आहे. यांची उंची मोठी आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्या थोर पुरुषांना तर ते मानतातच. पण समाजामध्ये सोबत काम करणारे शांतीलालजी मुथांसारखे जैन समाजाचं नेतृत्व करणारे त्यांचा केवढा विश्वास सुदर्शन भाऊंवर आहे. छोटंसं गाव बडनेरा म्हणजे कुठलीही राजकीय सामाजिक पार्श्वभूमी घराला फार मोठी नसताना सुदर्शन भाऊंनी परिश्रमपूर्वक समाजामध्ये सातत्याने काम केलं आणि आयुष्यामध्ये सातत्य हे फार महत्त्वाचं असतं. एखादा मोठा उपक्रम केला, एखादं मोठं काम केलं आणि संपलं असं नाही पाहिजे, ते सातत्याने केलं पाहिजे. याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण सुदर्शन भाऊ आहेत. सुदर्शन भाऊंच्या बद्दल बोलायचं झालं मी खूप बोलू शकतो. मी त्यांच्या सगळ्या प्रसंगांचा साक्षीदार आहे, त्यांच्या कुटुंबाचा साक्षीदार आहे. पोरांनाही तो संस्कार, महिलांना, घरातल्या मातांना, भगिनींना, लहान मुलीला, छोटी मुलगी देखील ती देखील तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. स्वतःचं घर उत्तम राखलं आहे. अनेक जण घर उंच आकाशी उडतील, पिलांकडे तिचं लक्ष नसते. बरेचदा आपण पाहिले अशी उदाहरणं, पण यांचं पिलांकडे तेवढंच लक्ष आहे. घरही त्यांनी मजबूत केलेलं आहे. भावाभावांमधलं प्रेम, मोठे भाऊ इथे बसलेले आहेत त्यांचे. यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचं मी यांचं जे बॉन्डिंग आहे, 2 पावलं पुढे जाण्याची प्रत्येकासाठी आणि 2 पावलं मागे येण्याची प्रत्येकाची तयारी आहे. या सर्व आघाड्यांवर अत्यंत आदर्श प्रस्थापित करणारं, चालतं बोलतं तुमच्या माझ्यासोबत वर्तमानात आपल्या सोबत असलेलं सुदर्शन भाऊ हे अजात शत्रू असं उदाहरण आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या बडनेराचं ते भूषण आहे. सगळ्यांना त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे आणि त्यांची जी सगळी वाटचाल आहे ती वाटचाल पुढे जाते आहे. मी इथे असलेल्या सगळ्या बंधूंना एक विनंती करेन की आपण सगळ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विनंती केली पाहिजे की अशा एका चांगल्या समाजसेवकाला, प्रामाणिक कार्यकर्ता आहे जो स्वतःचा अर्ज कधी करत नाही, एक नाव आपल्या बडनेराचं, अमरावती जिल्ह्याचं सुदर्शन भाऊ हे पुढच्या वर्षीच्या 26 जानेवारीच्या यादीमध्ये असलं पाहिजे. हा संकल्प सगळ्यांना करा. आता आपण इथे भाषणं देऊ, हे भाषणं हवेमध्ये विरून जातील. या शुभेच्छा देऊ, आपल्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. पण सुदर्शन भाऊंचं नाव पुढच्या 26 जानेवारीच्या यादीत आलं पाहिजे. या चळवळ सुरुवात मी करणार, राजूभाऊ माझ्यासोबत राहणार, हे राजूभाऊ माझ्यासोबत राहणार, सगळेजण माझ्यासोबत राहणार. पण याचं खालपर्यंत पर्क्युलेशन प्रत्येकाने करून
तुमच्या सेवेला सलाम करतो. ही मागणी मी जी केली ही मागणी सुदर्शन भाऊंच्या व्यक्तिगत आनंदासाठी केलेली नाही. हा बडनेराचा आणि आपल्या परिसराचा आनंद राहणार आहे आणि बडनेराचा आणि परिसराचा आनंद राहणार आहे म्हणून मी ही मागणी करतो आहे. त्या मागणीला आपलं समर्थन या निमित्ताने चाहतो. खूप खूप धन्यवाद. सुदर्शन भाऊंना खूप खूप शुभेच्छा. त्यांना सौख्य प्रदान करो ही मला परमेश्वराला मागण्याची गरजच नाही. त्यांना उदंड आयुष्य परमेश्वराने दिलं पाहिजे, कारण की त्यांच्यासारखा लाख मोलाचा माणूस, लाखाचा पोशिंदा हा कायम आपल्यामध्ये शुभकामनाओं का संदेश देने के लिए वहां उपस्थित रहे प्रसन्न जी कोटेचा, उमेश नीलगरे, नीलेश ठाकरे, पापालाल जसेकर, रवि माने, अनिल कासांडे, विलास विधाते, प्रमोद भरतिया, रवि देशपांडे, जयंत बेलोकार, नवनाथ इंगोले सर, संदीप अंबाड़कर, टेकचंद केसवाणी, नरेंद्र धामाई, राजू भारती, रवि रायकर, शुभम जोशी, अभिषेक कडू, प्रगति कडू, प्रदीप जी जैन, सौ अनिता जी जैन, अनिल रुणवाल, सौ सपना रुणवाल, तेजस रुणवाल, राजू सिंघवी, नेर, सुशील ओस्तवाल, प्रफुल्ल गोसालिया, गोविंदा रुणवाल, हिमानी रुणवाल, चारुल जैन, जवाहर गांग, हिमांशी गांग, सुनील पकड़े, मनोज गांग, अर्चना गांग, डॉक्टर प्राची नितेश गांग, संतोष कटारिया, प्रियंका गांग, आदि, टोनी बुंदेले, राजेश शर्मा, नीलेश जोंदड़े, दृष्टि विदड़े, सौभाग्यवती सौ हर्षल बंसोड़, राजू इंगोले, राजू कासलीवाल, प्रफुल्ल कासलीवाल, प्रमोद बुर्डे, अशोक जोशी, उसी प्रकार से अभिनंदन बैंक के माननीय शिवाजी देठे, अनिल उगले, सचिन जैन, रणजीत जाधव उपस्थित थे. चार पंक्तियां अर्पित करता हूँ. समाज को कुछ कृष्ण और कुछ पार्थ चाहिए. समाज को कुछ कृष्ण और कुछ पार्थ चाहिए. भ्रम फैला है, अब जागृति व यथार्थ चाहिए. कुछ ना कुछ तो स्वार्थ जुड़ा ही है हम सबसे, पर जीवन में कुछ ना कुछ परमार्थ चाहिए. ऐसा परमात्मा का जीवन है. और चार पंक्तियां राष्ट्रीय एकता के लिए अर्पित करता हूँ. भारत का नक्शा लिया, उसके कई टुकड़े किए. भारत का नक्शा लिया, उसके कई टुकड़े किए. नया ख्याल सूझा एक शिक्षक महान को. कक्षा में बच्चों से कहा, इसे जोड़ना है तुम्हें, कहो कौन आजमाएगा अपने ज्ञान को. एक बच्चा आया, झट नक्शे को जोड़ दिया. कैसे जोड़ा, शिक्षक ने पूछा अनजान को. बच्चा बोला, नक्शे के पीछे इंसान दिखा, नक्शे को नहीं मैंने जोड़ा इंसान को. ऐसे इंसानों को जोड़ने वाले सुदर्शन भाऊ को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद तुम्ही जी. सुदर्शन जी जैन हे माझे मित्र, परिवारातले एक असं समूह. आम्ही गेल्या 50 वर्षापासून, माझी प्रॅक्टिस 50 वर्षाची झाली तेव्हापासून माझा त्यांचा परिचय आहे. आणि त्यांची जी सुरुवातीची नोकरी होती त्या नोकरीपासून तर आजपर्यंतचा काळ जो आहे तो मी बारकाईने त्यांच्याकडून पाहिला आहे. काही गोष्टी शिकलो आहोत. ही जी लायब्ररी पाहतो आहे आपण, ही लायब्ररी त्यांची खूप जुन्या काळाची त्यांची वृत्ती आहे. प्रत्येक पुस्तकी ज्ञान हे सगळं जे काही आहे त्यांनी मला एक दिवस पूर्ण लायब्ररी दाखवली. वेळात वेळ काढून त्यांनी मला वेळ दिला आणि मग लायब्ररी दाखवली. जे खास लोक होते त्यांना त्यांची घरची जी लायब्ररी होती ती लायब्ररी दाखवली. हे जे मकान इथे बांधलं त्यावेळेस देखील ते मला इथे घेऊन आले होते. तर माझं त्यांचं जे प्रेम आहे आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्यांच्या आईचा माझ्यावर इतका विश्वास होता की मी आज बोलू शकत नाही. एकदा त्यांच्या परिचयासाठी रुणवालजी आले, प्रदीप भाऊ त्यांचे खास असिस्टंट म्हणा आणि त्यांचे खास मित्र म्हणा, ते एकदा आले आणि जळगावची टीम आली होती आणि
त्यांना भाऊबद्दल सांगायचं होतं. तर पुण्यापासून तर धारणीपर्यंत, बडनेरापर्यंत आणि बडनेराचं भूषण आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे राऊत गुरुजींनी इथे कथा हा मोठा असा एक गोल असा चेहरा लक्षात ठेवून मी बोलू शकतो. पण आज आपण खूप मान्यवर लोक आहात, लांबून आलेले आहात, तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे भाऊंचं अभिनंदन बँकेबद्दलचं सांगतो. माझी जागा अगदी हार्ट ऑफ दी बडनेरामध्ये होती, पण ती डेव्हलप व्हायची होती. तर त्यांनीच मला माझं कॉम्प्लेक्स करण्याच्यासाठी अभिनंदन बँकेसाठी प्रवृत्त करून आणि कवरीलालजी ओस्तवाल, मोहनसर ओस्तवाल या सगळ्यांनी ते माझं एक कॉम्प्लेक्स उभारलं. तर काय माझ्याजवळ त्यावेळी काही अर्थशास्त्र नव्हतं, पण बँकेचं लोन माझ्या दोन्ही मुलांच्या, एक इंजिनियर आणि डॉक्टर मुलांच्या नावाने घेऊन त्यांनी माझं एक कॉम्प्लेक्स उभारण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही एक पॉलिक्लिनिक चालवतो, ऑर्थोपेडिक, ऑप्थल्मिक आणि नर्सिंग स्कूल सगळं यांच्या प्रेरणेने मग ते डेव्हलप झालं. एवढं बडनेराचं भूषण जे आहे ते त्यांचं जे मार्गदर्शन आहे, म्हणजे काही नसताना, जवळ काही नसताना तुम्ही एक मोठं कॉम्प्लेक्स उभारू शकता, मोठं हॉस्पिटल करू शकता, मॅटर्निटी हॉस्पिटल करू शकता, नर्सिंग स्कूल करू शकता. असं हे एक त्यांच्या एका नुसतं कल्पनेमुळं आणि ओस्तवालजी आणि प्रदीपजी यांचं मला सांगायचं म्हणजे आईचा इतका प्रचंड विश्वास होता, इतना प्रचंड उनका विश्वास था कि मेरे सिवाय उनको कोई भी MD डॉक्टर आवे, कोई भी आवे तो उनका विश्वास नहीं था. और दिल से समाज सेवा करने वाला व्यक्ति था, और उनके सानिध्य में रहने की वजह से ही ये जो पानी फाउंडेशन का जो हम लोगों ने काम किया, आमिर खान साहब है, सतीश भटकल है, रीना जी दत्ता है, किरण राव है, इन लोगों के साथ में ऐसा मुथा जी का MOU था, उसके तहत हम लोगों ने काम किया. और उन्होंने जो विश्वास किया तो पूरे भारतवर्ष में अनेक राज्यों में घूमने का मौका मिला. की बात होगी, स्मार्ट सिटीज की बात होगी, किसानों की आत्महत्या है, जम्मू कश्मीर से 500 बच्चों को लाने का है. उन्होंने बहुत विश्वास मुझ पर किया, और उनका विश्वास के कारण हम पर एक जिम्मेवारी थी कि हम भी उसके रिजल्ट दें. हमने अपने ओर से प्रयास किए. बाकी उनका बहुत स्नेह रहा, और उनकी वजह से एक नेशनल लेवल पर कुछ पहचान बनी. इसमें जितने भी संगठन के सहयोगी है और संगठन में काम करने वाले जितने हमारे कर्मयोगी थे, उनका भी सबका सहयोग मिला. इसी तरह बैंक की स्थापना जो हुई वो भी संगठन की ही देन है. तो सर अभिनंदन बैंक में भी सबका सहयोग मिला, और विजय बाबू के नेतृत्व में आज बैंक जो है सरकार निष्ठ है, सरकार भूषण है, और 318 करोड़ के साथ में 0% NPA और ग्रॉस NPA भी आधा %. जरूरत नहीं और संस्कार भी नहीं देते. अब जैसे साल बीतता है वैसे एक वर्ष करते करते सबके सहयोग से, सबके आशीर्वाद से, सबकी मदद से ये जीवन बना है. स्वयं अपना कुछ नहीं होता, सारे अच्छे लोग जीवन में आते हैं तब फिर कुछ बात बनती है. तो सारे जीवन में प्रामाणिक लोग आए, बहुत ही प्रामाणिक लोग आए. अगर एक का अगर उदाहरण दे तो सुनने जैसे किससे नहीं. सच बोलने वाले लोग जीवन में आए, काम करने वाले लोग जीवन में आए, तो जिनके भी साथ अपन रहते हैं उसकी छाप पड़ती है जीवन पर. मनुष्य जैसा पड़ता है, जैसे उसको संस्कार मिलते हैं, तो एक प्रामाणिकता, एक सच भाव रहा. अब मेरा एक ऐसा अध्ययन रहा कि मनुष्य अगर प्रामाणिकता से जीवन जीने का प्रयास करता है तो प्रकृति का एक शाश्वत नियम है कि वो प्रतिफल से वंचित नहीं है. और ये सारा जो कुछ भी इतना बड़ा पंडित वर्ग है या आशीर्वाद प्रदाता इतने पूरे देश में इतने को मिले हैं, ये उनको सबको ये पसंद आता है. तो कर्तव्य भाव, प्रामाणिकता ये पसंद आते हैं, और इसलिए वो लोग निरंतर उनको आशीर्वाद देते हैं. फिर वो आशीर्वाद देते तो पूरा काम सभी दृष्टि से आगे आगे बढ़ने का प्रयास करते हैं. अगर हम विश्वस्त है, ये बैंक जो है वो अपनी मिल्कियत नहीं है, और अपनी मिल्कियत नहीं है तो अपनी मालकियत भी नहीं है. तो हम लोग वहाँ पर लोगों ने जो पैसा रखा है, टीचर्स है, ये है, कोई विडो है, तो हम लोग उसके कस्टोडियन है. तो जो सुरक्षा देने वाला गार्ड होता है उसकी यही जिम्मेदारी होती है कि जो हमारे पास रखा है
बैंक में आपके पास जो कुछ रखा है उसका समय पर आपको लौटाना है और विथ इंटरेस्ट लौटाना है।